मी उज्ज्वला महादेव भालेराव, माजी नगराध्यक्ष पंढरपूर। आज जे इथं आम्ही आंदोलनासाठी आलेलो आहोत, तर ते खरं तर जे सत्य आहे त्या सत्याच्या मार्गाने जाण्याचा, जसं तथागत भगवान गौतम बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलेला आहे। तसेच बोधी भिक्षू आहेत ते भगवान गौतम बुद्ध त्यांचे गुरु आहेत आणि त्यांच्या गुरुचा ते अधिकार मागतायत, तर ते त्यांना द्यायला पाहिजेत। आणि जी सत्य आहे तसं म्हणायला गेलं तर सम्राट अशोकांनीही सुद्धा सगळ्या जगाला दाखवून दिलेला आहे की त्यांनी 84,000 स्तूप बांधलेले आहेत। आता ते बौद्ध भिक्षू ते तर सगळे मागत नाहीत, पण जे आहे ते बुद्ध काय ते बुद्ध भिक्षूंना दिलं पाहिजेत। आणि खरंच म्हणजे दगडामध्ये देव शोधतात, पण आज बौद्ध हा धम्म असा आहे की ते माणसामध्ये देव शोधतात आणि माणसांना देव मानतात, तर त्यांना त्यांचं देण्यात काहीच म्हणजे चुकीचं नाहीये। आणि हे खरं तर सरकारने विचार केला पाहिजे, यूपी सरकारने पण केला पाहिजे, बिहारमध्ये, आणि हे तर खूप आधी व्हायला पाहिजेत। आणि त्यांनी स्वतः म्हणजे इतकी सारे मंदिर आहेत, आम्ही तुम्हाला विरोध करत नाही, तुम्ही पण आम्हाला विरोध करू नका, शांततेने। आता ही एक संघटना येऊन पाठिंबा देते, हे सगळेच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सगळे जर आंदोलनाला जर आले पुढं, तर मग त्याचा परिणाम पण वाईट होतील आणि वेगळे होतील। तर मला एवढंच यूपी सरकारला पण सांगायचं आहे की खरं तुम्ही शांततेने ते आमचं बुद्ध भिक्षूंच्या ताब्यात देऊन टाकावं। हा मी शांततेने शांत ह्याच्याने सांगते की कुठलाही म्हणजे वाईट परिणाम होऊ नये। आणि शांतीचं म्हणजे आम्ही शांतीचा मार्ग शोधलेला आहे, तर आम्हाला शांतीच पाहिजे, आम्हाला युद्ध नको आहे। जय भीम, नमो बुद्धाय। पुष्पा किरण गायकवाडचा सर्वांना सविनय जय भीम। वंचित बहुजन आघाडीची मी उपाध्यक्ष या नात्याने मी बोलत आहे की वंचित बहुजन आघाडीचे सर्व महामानवाचे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक यांच्या आदेशानुसार यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। ते आंदोलन म्हणजे बिहार गया येथील महाबोधी विहार आणि महाविहार हे यांच्यावर अतिक्रमण केल्याबद्दल तर आमचं म्हणणं असं आहे की हे बुद्ध विहार हे आमच्या बुद्ध लोकांच्या किंवा बुद्धाचार्यांच्या स्वाधीन करून तेथील व्यवस्थापना करावी। की मला इथे थोडक्यात सांगायचं आहे की मशीद असते ती मुस्लिमांच्या ताब्यात असते, चर्च असतं ते येशू ख्रिस्तांचं चर्च हे ख्रिश्चन लोकांच्या ताब्यात असतं, आणि गुरुद्वारा असतं हे शिखांच्या ताब्यात असतं। मग बुद्ध विहारच का ब्राह्मणांच्या ताब्यात? तेव्हा हे सगळं मुक्त केलं पाहिजे आणि बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात दिलं पाहिजे। ह्या पंड्यांनी, ह्या उच्चवर्णीयांनी हे आमच्या ताब्यात देऊन आम्हाला ते मुक्त झाले पाहिजेत। की बुद्ध विहार हे अंधश्रद्धेच्या मार्गाने चालत नसून ते ज्ञानाच्या मार्गाने चालत आहे, तेव्हा तिथं ज्ञानाची आपल्याला अभ्यासिका मिळते। तेव्हा की मला इथं असं म्हणायचं आहे की या पंड्या लोकांना, या उच्चवर्णींना, या ब्राह्मणांना तुम्हारा काम क्या है हमारे आंगन में आने का? तेव्हा की शांत वृत्ती शांततेनेच आपण हे काम केलं पाहिजे। जर का बुद्ध विहार आमच्या ताब्यात नाही आलं तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावंच लागेल एवढं